हरी 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 सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. ओंकार श्रुतिसारः माम् अवतूपासितश्च वक्तारं शान्ति शान्ति शान्तिश्चास्तु इति सम्प्रार्थयेत मनुवारम्. भरतकुलभाग्यकलिके भावरसानंद परिणता सारे जगदखिल मोहनकले जय जय रंगाधिदेवते देवी. मन्मुखीति करो वास सदा सुरस भारती अत्यादरे जिच्या ठाई ठेवी सुरस भारती. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिस्तु स्वयं हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. यस्य वेदमयी वाणी यस्य तीर्थमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टि तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. या कुन्देन्दुदुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पुण्डलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया. श्रोता वक्ता श्रीमद सद्गुरु वासुदेव हरि. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोवर्धन धर
गोपाल नरत गोकुल संकटहारी गोकुल संकट जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि शरणागत दीना चरणिने शरणागत शरणागत दीना शरणागत हे दीना शरणागत दीना शरणगत दीना चरणी रत करुणा दृष्टिने हरी जय जय शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टिने हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मतिमंद मी काहीच नेणे मतिमंद मी काहीच नेणे मतिमंद मी काहीच नेणे मतिमंद मी काहीच नेणे सांख्य अथवा न्याय कीर्तनी सांख्य अथवा हीन दिन परी मनात वाटे हीन दिन परी इच्छा तव गुण गाया कीर्तनी इच्छा तव गुण गाया कीर्तनी सद्गुरु राया कीर्तनी जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजनी चाराया निरंजनी चाराया कीर्तनी सद्गुरु कीर्तनी सद्गुरु राया कीर्तनी सद्गुरु राया गुरु राया
नारायण 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 श्री नारायण हरि नारायण 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 श्री नारायण 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 कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय उमापति महादेव की जय सब संतन की जय अपने अपने माता पिता की जय बाल गोपाल की जय गो माता की जय गंगा माता की जय भारत माता की जय देवर्षि नारद महाराज की जय जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ति मोरया नारायण 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 बजाओ नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. पतिपरायण असती ललना, पतिपरायण असती ललना, पतिपरायण पतिपरायण
असती ललना यमाच्या यातना त्यांना कैशा यमाच्या यातना त्यांना कैशा पतिपरायण संकटी सुखात व्रत आचरती संकटी सुखात संकटी सुखात व्रत आचरती यमाची ती भीती त्यांना नाही यमाची ती भीती यमाची ती भीती यमाची ती भीती त्यांना कोठे पतिपरायण असती ललना पतिपरायण तुका म्हणे धन्य अनसूया सती तुका म्हणे धन्य तुका म्हणे धन्य तुका म्हणे धन्य तुका म्हणे धन्य अनसूया सती तुका म्हणे धन्य अनसूया सती तुका म्हणे धन्य अनसूया सती देवा खेळवीती व्रत बळे देवा खेळवीती व्रत बळे पतिपरायण असती ललना पतिपरायण असती ललना यमाच्या यातना त्यांना कैशा यमाच्या यातना त्यांना कैशा यमाच्या यातना त्यांना कैशा त्यांना कैशा त्यांना श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभा कथा श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः श्रोता वक्ता श्रीमत्सद्गुरु पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि सद्गुरुनाथ महाराज की जय. थोड्या वेगळ्या विषयाचा विचार आज आपल्याला करायचा आहे. अभंग घेतलाय संत तुकाराम महाराज यांचा. जगद्गुरू तुकाराम महाराज आपण त्यांना ओळखत असतो. तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर आपण इतक्या प्रकारचं वैशिष्ट्य इतक्या प्रकारच्या कथा आपण सांगत असतो. पण विशेषत्वाने तुकाराम महाराज जर ओळखायचे असतील तर वैराग्य पाहू जाता वैराग्य पाहू जाता तुकया केवळ सखाची जनकाचा वा वा वा. वैराग्य पाहू जाता तुकया केवळ सखाची जनकाचा वैराग्य डोलविला वैराग्य डोलविला जेणे माथा मुनेंद्र सनकाचा राम 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 हरे हरे राम 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 सीतापती राघव राम 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 हरे हरे राम राम. तुकाराम महाराज साक्षात वैराग्याची मूर्ती. यांच्या आयुष्याचा एकंदरीत चित्रपट पाहायला गेलं तर
वयाच्या 22 वर्षापर्यंत सर्व प्रकारचं ऐश्वर त्यांनी भोगलेलं आहे. कोणत्या गोष्टीची कमतरता नाही. त्यांनी दुकान लावलं रे लावलं, एका तासात सगळी विक्री होऊन जायची, एका तासात. बाकीच्या आजूबाजूच्या दुकान लावणारे म्हणायचे, महाराज करता काय? ते अख्खा दिवसभर विक्री चालूच, येतंय गिऱ्हाईक जातंय. यांचं एका दिवसात सुपडा, एका तासात सुपडा साप. काय असं, ज्याचं काम प्रामाणिक असतं ना, त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही, गरजच नाही. समोरून गिऱ्हाईक देवरूपानं येतंय. 22 वर्ष ऐश्वर्यात, 2 वर्ष दुष्काळात, आणि पुढची 22 वर्ष मात्र आपल्याला दिसतंय ते दरिद्र्यात आहेत. पैसा नाही, अडका नाही, काही नाही आहे. पण त्यांचं जे सुख आहे, म्हणून त्यांनी जगाला सांगितलं, ठेविल्यानंते तैसेची रहावे, तैसेची रहावे, ठेविले अनंते तैसेची रहावे, तैसेची ठेविले अनंत तैसेची रहावे, तैसेची रहावे. चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, ठेविले अनंते तैसेची रहावे, तैसेची रहावे, ठेविले अनंते तैसेची रहावे, तैसेची रहावे. भगवंत ठेवील तसं आपण राहायला पाहिजे. आणि आपल्या मनात मात्र असा सारखा विचार येत असतो, भगवंत आम्हाला ठेवतोय त्याच्यापेक्षा आम्हाला असं राहावं असं वाटतंय, म्हणून आम्ही भगवंताकडे मागत बसतोय. पण आम्हाला पशुपक्षी प्राणी यांच्याकडून काही शिकायला हवं. काय शिकायला हवं? भगवंताला सगळ्यांची चिंता आहे, कोणाची चिंता नाही आहे असं नाही. प्राण्यांची हरीला चिंता, प्राण्यांची हरीला प्राण्यांची हरीला चिंता, प्राण्यांची हरीला. पक्षापदरी संचय कैसा, पक्षापदरी संचय कैसा, पक्षा पक्षापदरी संचय कैसा, चारा देयतया, चारा देयतयाला तयाला, प्राण्यांची हरीला. वा, किडा मुंगी काही मागत नाही, किडा मुंगी काही मागत नाही, किडा. वा, ये बात. किडा मुंगी काही मागत नाही, साखर देयतयाला, साखर देयतयाला तयाला, प्राण्यांची हरीला चिंता, प्राण्यांची हरीला, प्राण्यांची हरीला, प्राण्यांची हरीला. भगवंताला सगळ्याची चिंता आहे, कोणाची नाही असं नाही. भगवंत जसं ठेवील असं राहायचं. तुकाराम महाराज मार्गदर्शन आपल्याला करतात, ठेविले अनंते तैसेची राहावे. आपण मात्र मागत बसतोय. वैराग्याचा विषय आपला निघालेला आहे. तुकाराम महाराजांची आणि तुलना कोणाबरोबर केली आहे? वैराग्य पाहू जाता तुकया केवळ सखाची जनकाचा. म्हणजे कोणाशी तुलना आहे? जनक राजाशी.
म्हणजे जनकराजा काय आहे हे सांगणं आलंच की नमुखाने. आपल्याला वेळेच्या धोरणाने जे काही बसवायचं आहे ते आपण 2 भागात बसवणार आहे. त्याच्यामुळे निवांत माझा आज आणि आत्ताचं आणि नंतरचं कीर्तन, नाही का, त्या उद्देशानं. जनकराजाचं महात्म्य काय आहे, ज्याच्याबरोबर तुलना केली ती व्यक्ती कोण आहे. आधी जनकराजा आपल्याला सर्वांना माहिती आहे, जानकीचे वडील, भगवान श्री रामचंद्रांचे सासरे, भगवत भक्त, परम भगवत भक्त. आणि ह्यांना असं एकदा वाटलं जनकराजाला, मी स्वर्गातलं सुख बघितलेलं आहे, मृत्यूलोकामध्ये जे जे चालतं ते सगळं मला माहिती आहे, पण नरकातल्या लोकांना काय दुःख आहे याची मला कल्पना नाही. बघा, आपण विचार जर केला, नरकातल्या लोक, आपण तर नरकात जाऊ नये म्हणून आपण विचार करत असतो. म्हणजे विचार आपला नरकात जाऊ नये असा असतो, पण कर्म मात्र नरकात जाण्याचं असते. विचित्रपण आहे. कीर्तनाला या सांगतात, कीर्तन विश्ववाला सांगतात, केव्हाही कुठेही कधीही हवे तेव्हा हवे तिथं फक्त एका क्लिकवर. तरी आम्ही किती सबस्क्रायबर आहेत बघा बरं. बघतात आणि लाईकच करत नाही. करायचं काय, किती गळ्याशी बसायचं, नाही का. नरकात जाण्याकरता सगळ्या गोष्टी आपण करतो, जाऊ नये वाटतं, पण कृती मात्र नरकात. अगत्य त्या नरका जाणे कीर्तनी माने ते वीट. कीर्तनात जाणार नाही, कीर्तनाचा कंटाळा ज्याला आहे, शेजारी असून येणारे न येणारे खूप आहेत. काय त्यांची गती भगवंताला माहिती. पंढरीनाथ महाराज की. जनक राजाला वाटलं नरकाचं दुःख काय आहे हे पाहावं. आणि मग नरकाचा जो राजा यमराज त्याला बोलावलं, म्हणाले मला नरकातलं दुःख बघ. कशाला म्हणाले नरकात येत आहे, सुखासुखी सगळा जीव आहे, आनंदात राहा, मला बघायचंच आहे. बघायचं आहे म्हटल्यानंतर आता एवढ्या जनकराजाने सांगितल्यानंतर यमराज नेणार नाही असं होणार नाही. आपल्याबरोबर त्यांनी नरकात न्यायला सुरुवात केली. आत्तापर्यंतचा स्वर्गातला पृथ्वी तलावरचा आनंद आल्हाददायकता कमी व्हायला लागली. नरकात जायला जाता जाता वातावरण उष्ण व्हायला लागलं, अंगाची लाही लाहिली व्हायला लागली. जसा जसा नरक यायला लागला जवळ जवळ, तशा कानावर किंकाळ्या आरोळ्या मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर यमाचे किंकर प्राणियासी, यमाचे किंकर प्राणियासी, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, मारिती झोडीती तोडीती, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर प्राणियासी. त्या नरकाची दाहकता एवढी व्हायला लागली, शरीराची लाही लाही व्हायला लागली. आणि यमराजाला म्हणाले किती दुःखी जीव आहे. अरे दुःखी काय म्हणाले, यांनी केलेल्या कर्माचं फळ आहे म्हणाले. कोणाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकतायत, कोणाला तापलेल्या सळ्यांनी टोचतायत. म्हणजे ज्याने ज्याने जे केलेलं आहे ना, आपण बघू शकत नाही. याचं वर्णन आपल्याला फक्त ऐकायला मिळतं आणि बघायला मिळणार आहे नाही का हो. पंढरीनाथ महाराज की. ज्याने तसं कर्म केलं त्याला बघायला मिळणार आहे. मग त्यातलं सगळ्या त्या जीवात्म्यांचं दुरात्म्यांचं दुःख पाहिलं. आणि जनकराजाने धर्मराजाला विचारलं, धर्मराज म्हणाले काय, ह्या नरकातल्या लोकांना ह्या नरकातून मुक्तता नाही का. पहा बरं, एखादा संतच हा प्रश्न करू शकतो, आमच्यासारखं करणार नाही, आम्ही म्हणू कधी पळू. म्हणाले काय, ह्या नरकवासियांचं दुःख नाहीसं करता येईल का. म्हणाले याचं दुःख तर त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना मिळालेलं नाहीसं करता येतं, तरी पण काहीतरी असेल ना, एखादी वाट पळवाट.
म्हणाले याला एक उपाय आहे. म्हणाले काय? एखादा पुण्यवान एवढा पुण्यवान असला पाहिजे, आपल्या निमिषार्धाचं पुण्य दान करील. हा बरं, निमिषार्धाचं पुण्य दान करील आणि ह्या सगळ्या जीवात्म्यांची म्हणजे दुरात्म्यांची नरकातून मुक्तता होईल. हा म्हणाले, कोण आहे असं सांगा, मी त्याचे पाय धरतो आणि त्याला सांगतो बाबा रे आपलं पुण्य दान कर. कोण तयार होणार आहे? करताय काय? तुमचंच आम्हाला द्या. एक निमिषार्ध, एक निमिष ह्या शब्दाचा अर्थ बघायला गेलं तर डोळा बंद होऊन उघडायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात एक निमिष. आणि ते पण अर्ध निमिषार्धाचं पुण्य. कोण आहे मला सांग, मी त्याचे पाय धरतो आणि त्याला सांगतो बाबा या सगळ्यांना मुक्तता कर. म्हणाले कुठं जायची आवश्यकता नाही. राजा जनका, तूच स्वतः एवढा पुण्यवान आहेस का तुझ्या निमिषार्धाचं पुण्य दिलंस तर हे सर्व दुरात्मे आणि पुण्यवान होऊन नरकातून मुक्त पावतील. एका क्षणाचा विचार न करता जनक राजाने आपल्या निमिषार्धाचं पुण्यदान केलं आणि नरकातले सगळे जे काही दुरात्मे होते सगळे मुक्त झाले. एवढा अधिकार जनक राजाचा. वैराग्य पाहू जाता तुकया केवळ सखाची जनकाचा. अशा जनक राजाचे सखा शोभतील असे तुकाराम महाराज. काय वैराग्य! नाही, जनक राजा केव्हाचा, तुकाराम महाराज केव्हाचे. पण असे असलेले तुकाराम महाराज, कवीचं वैशिष्ट्य, अभंगकर्त्याचं वैशिष्ट्य सांगितल्यानंतर काय त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे या अभंगामध्ये. पतिपरायण असती ललना, यमाच्या यातना त्यांना कैशा. संकटी सुखात व्रत आचरती, यमाची ती भीती त्यांना कोठे. तुका म्हणे धन्य अनसुया सती, तुका म्हणे धन्य अनसुया सती, देवा खेळवी ती व्रतबळे. तुकाराम महाराजांचा अभंगाचा भक्तीचा विषय पांडुरंग आहे. क्वचित कोठे रामाचं गुणगान केलेले अभंग तुकाराम महाराजांचे आहे. क्वचित कोठे मारुतीरायाचं गुणगान केलेले अभंग आहेत. क्वचित कोठे शिवाचं गुणगान केलेले अभंग आहेत. पण पतिव्रतेबद्दल तुकाराम महाराज लिहितात. ते म्हणतात पतिपरायण असती ललना, यमाच्या यातना त्यांना कैशा. आम्हाला पतिपरायण हा शब्द माहिती नाही आहे. आम्हाला शब्द कोणता माहिती आहे? हरिभक्तीपरायण, नाही का? समर्थ भक्तपरायण, दत्त भक्तपरायण, नाही का? असे शब्द माहिती आहेत. पण पतिपरायण पुरुषाला नाही बरं का, फक्त स्त्रीला. त्यांनाच अधिकार आहे. पतिव्रता स्त्रीचा अधिकार काय आहे याचा विचार करताना यमदूताः पलायन्ते सतीमालोक्य दूरतः. यमदूत सुद्धा सतीला लांबून बघितल्याबरोबर पळून जातात, असा सतीचा अधिकार आहे. पतिव्रता आपल्याला आजकालच्या जमान्यामध्ये विचार करायला झालं तर पतिव्रता म्हणजे नवऱ्याची सेवा करणे. नवऱ्याची म्हणण्यापेक्षा चांगला शब्द आहे पतीची सेवा करणे. ज्याला पती मानलेलं आहे अशाची सेवा करणे. मग कोणी रस्त्यावरून उचलून आणलेलं आहे काय? देवा ब्राह्मणाच्या समोर सर्वांच्या साक्षीनं आणि लग्न लावलेलं पाणी ग्रहण केलेलं आहे. मग त्याला आनंद होईल, त्याला सर्व सुखाची प्राप्ती होईल, त्याला जे जे पाहिजे, जसं पाहिजे तसं वागणूक तिची राहील, असा पतिव्रता धर्म आहे. म्हणाले बुवा तसा पती पण असला पाहिजे ना. म्हटलं बरोबर, 100%. तिला जर पतिव्रता व्हायचं असेल तर पती पण तसाच असला पाहिजे. नाहीतर ही आपली दरवाजामध्ये आरतीचं ताट घेऊन उभा राहिला आणि तो मात्र येताना पाऊले चालती, नाही का?
असा जर असेल तर त्याचा उपयोग नाही आहे, खरं का नाही? थोडक्यामध्ये सुचवायचं ते सुचलं, सगळ्यांना समजलं काय म्हणायचं आहे, तर त्याचं जास्त विवरण करण्याची आवश्यकता नाही. या आजकालच्या जमान्यामध्ये म्हणाले पतिव्रता कोण आहे, कोण होऊ शकतं का? कठीण धर्म आहे पतिव्रता धर्म, कठीण आहे, पण तो उगाच मिळत नाही. कसं आहे, ज्ञानमार्गाच्या 4 भूमिका आहेत. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग आणि भक्तिमार्ग, या 4 भूमिका आहेत. ज्याला प्राप्त करायचं या 4 भूमिकातून प्राप्त करता येतो. पण ज्ञानाच्या 7 भूमिका आहेत. ज्ञानी जेव्हा या 7 भूमिका पार करून त्याच्यानंतर जो भक्त आहे, भक्ती मार्गाच्या 11 भूमिका आहेत, प्रथमा महतम सेवा वगैरे, ह्या पार करून त्याला जे प्राप्त होतं ते एकट्या पतिव्रतेला 4 भूमिका प्राप्त केल्यावर प्राप्त होतं. 4 भूमिका कोणत्या? सती, साध्वी, पतिप्रेमिका आणि पतिव्रता. ह्या 4 मुख्य गोष्टी ह्या जर का तिनं पाळल्या तर मात्र ती या सर्वांच्या पेक्षा श्रेष्ठ होऊ शकते, यात वाद नाही. याच्या उदाहरणादाखल काय काय होतं आपल्याला दत्त जयंतीच्या कीर्तनामध्ये नेहमी आपण पाहतो. अनसूयेची कशा कशा प्रकारे परीक्षा घेतलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे धन्य अनसूया सती, देवा खेळवी ती व्रतबळे. पतिव्रता व्रत आहे आणि त्या व्रताच्या जोरावर तिनं तिन्ही देवांना झाली तीनही बाळे पातिव्रत्या असं तुकविली मान. असा अधिकार तिचा. एक दृष्टांत देतो, पूर्वरंग आजचा या ठिकाणी संपवतो. भोज प्रबंधात अशी कथा आलेली आहे. राजा भोज आपल्या प्रजेचं हित बघण्याकरता काय काय चाललेलं आहे त्याला रात्रीचं फिरायची सवय होती, लोकांचं दुःख बघण्याकरता. नाहीतर काय करणार, रात्रीचं फिरायची सवय होती एवढंच धराल, तसं नाही आहे. कोण काय हे सांगता येत नाही हो. आपल्या प्रजेचं काय काय चाललेलं आहे, कोण कसं आहे, कोणाला दुःखी आहे, कोणाला त्रास आहे. फिरता फिरता रात्रीच्या वेळेस एका खिडकी उघडी दिसली, खिडकीतून प्रकाश येत होता रात्र झालेली असून सुद्धा. आणि मग त्यानं त्या खिडकीजवळ येऊन उभा राहिला. काय चाललंय असं बघू नये खरं म्हणजे, पण राजा आहे तो, त्याने पाहिलं काय चाललंय. एक स्त्री बसलेली आहे, भोजप्रबंधातली कथा आहे. स्त्री बसलेली आहे, मांडी वाळून बसलेली, आणि तिच्या मांडीवर तिच्या नवऱ्याचं डोकं आहे, पतीचं डोकं आहे. आणि पती झोपलाय, गाढ झोपलाय. तो प्रवासी आहे, कुठे व्यापार करायला गेलेला, व्यापार करून आला आणि एवढी गाढ झोप लागली, तो जेवण वगैरे झालं, बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलाय. तो झोपलेला आहे, त्याला झोप जाग येऊ नये म्हणून ती पंख्याने वारा घालते. पतिव्रता आहे बरं का, पतिव्रता आहे. आणि तिने जी चूल पेटवलेली आहे अजून ती विजलेली नाही, मालवलेली नाही, पूर्ण तिचं जेवण व्हायचं आहे ना. त्याला जेवलं, झोपली. आणि त्याला हवा घालताना तिचं लहान मूल उठलं, बिछाण्यातून ते उठलं आणि आई कुठे म्हणून बघायला लागलं. तर आई दिसली समोर येता येता त्या मुलानं काय केलं, रांगत रांगत आईकडे ती म्हणते हाताने, थांब थांब थांब, येऊ नको. का? बाबा झोपले, त्यांची झोप मोड होईल. पतिव्रता स्त्री आपल्या नवऱ्याला झोपू देते, कळलं का? त्या मुलाला सुद्धा असं वागते की त्या मुलाकडून जे आपल्या नवऱ्याची झोप मोड होऊ नये, ती त्याला हाताने थांबवते. ते लहान लेकरू आहे, त्याला काही कळत नाही. आणि त्यानं काय केलं, त्याने एकदा आईकडे बघितलं आणि चुलीतल्या त्या आगीकडे त्याचं लक्ष गेलं. चुलीतल्या आगीकडे लक्ष गेल्यावर त्याला असं वाटलं आपण तिथं जावं. आणि हे पोरग गेलं ना चुलीकडे. आता राजा बघतोय, ती बाई बसली आहे, तिच्या मांडीवर नवऱ्याचं डोकं आहे, ते पोरग उठलंय आणि ते चुलीकडे. आता ते चुलीमध्ये गेलं म्हणजे भाजणार. नवऱ्याची झोप मोड होई म्हणून ही आवाज पण करत नाही, मुलाला थांबवू शकत नाही, उठता येत नाही. त्या राजाला असं वाटलं आपण जावं, ते पोरग थांबवावं. आणि तिने नुसतं त्या अग्नीकडे चुलीतल्या पाहिलं. ते पोरग आगीत जे गेलं, हुताशनश्चंदन पंक शीतलहा. पेटलेला अग्नी
चंदनाची उटी असल्याप्रमाणे थंडगार झाला. पतिव्रता शाप, पतिव्रतेचं तेज एवढं आहे की जळत्या अग्नीचं अग्नी पण गेलं. बघा, नुसत्या दृष्टीनं त्या भोजराजाला एवढं आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी तो आपला दरबार भरवला आणि दरबारामध्ये कालिदास होताच आणि त्याला फक्त एवढंच लिहिता आलं, हुताशनश्चंदन पंक शीतला. तो अग्नी चंदनाच्या उटीप्रमाणे शांत झाला का, असा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर कोणी देईल का? मग आता कालिदास द्रष्टा होता, त्याने डोळे बंद केले, ध्यान केले आणि त्याला लगेच ते चित्र समोर उभं राहिलं आणि कालिदासाने श्लोक लिहिला. सुतम पततम प्रसमीक्ष पावके न बोधयामास पतिम पतिव्रता. पतिव्रता शाप भयेन भीता हुताशनश्चंदन पंक शीतला. म्हणजे ते मूल आगीमध्ये चाललेलं बघून आणि तिने जेव्हा त्या अग्नीकडे पाहिलं, तो अग्नी शीतल झाला. अग्निही शीतल यच्चित्ता अनुसरोनि पवनवहे. मग असा अधिकार ज्या पतिव्रतेचा आहे याच्याबद्दल विशेष आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तुकाराम महाराज म्हणतात, पतिपरायण असती ललना. पतिपरायण असती ललना. यमाच्या यातना त्यांना कैशा. यमाच्या यातना त्यांना. सद्गुरुनाथ महाराज की जय. यमाच्या यातना त्यांना कैशा. यमाच्या यातना त्यांना. तुका म्हणे धन्य अनसुया सती. 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 देवा खेळवीती व्रतपणे. देवा खेळवीती व्रतपणे. पतिपरायण असती ललना. पतिपरायण असती ललना. यमाच्या यातना त्यांना कैशा. यमाच्या यातना त्यांना कैशा. यमाच्या यातना त्यांना. जय जय पांडुरंग हरी. जय जय पांडुरंग. जय जय पांडुरंग हरी. 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 जय जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री तुकाराम चरितम
वक्षे यस्य प्रसादतः भक्तरक्तान्तरङ्गं श्रीपाण्डुरङ्गं नमाम्यहम्. ज्यांचा अभंग निरूपणाला घेतला ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज. पतिपरायण असती ललना यमाच्या यातना त्यांना कैश्या. त्याच तुकाराम महाराजांचा थोडंसं चरित्र रूपानं विचार आपल्याला आख्यानात करायचं आहे. याच्यामध्ये तुकाराम महाराजांची महती तर आहेच, पण अत्यंत पतिव्रता असलेली त्यांची पत्नी आवली हिच्या चरित्रावर थोडा प्रकाश टाकण्याचा माझा आजचा प्रयत्न आहे. आपल्याला आवली काय माहिती आहे? कजाग आहे, अत्यंत भयंकर आहे. भयंकर शिव्या तुकारामालाही देते आणि पांडुरंगालाही देते. सोडलं नाही तिने देवाला सुद्धा. ही नाण्याची एकच बाजू आपल्याला माहिती आहे. पण आवलीचा स्वभाव कसा होता हे समजण्याकरता थोडंसं आपल्याला आवलीचं चरित्र पाहणं आवश्यक आहे. म्हणून तुकाराम आणि आवली चरित्र असा विचार. देहू क्षेत्री झाला, देहू क्षेत्री झाला, श्री विठ्ठल भक्त तो महाज्ञानी. देहू क्षेत्री झाला, श्री विठ्ठल भक्त तो महाज्ञानी. संत तुकारामाभिद, संत तुकारामाभिद, जोडावे जास हात सुज्ञानी. राम 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 हरे हरे राम 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 सीतापती ते राघव राम 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 हरे हरे राम राम. ज्या देहू क्षेत्राला आज आपण क्षेत्र म्हणून म्हणतो ते देहू गाव काही फारसं लांब नाही आळंदीपासून. पण ह्या देहू गावामध्ये जे संत जन्माला आले, देहू क्षेत्री झाला काय? श्री विठ्ठल भक्त तो महाज्ञानी. म्हणजे विठ्ठलाचा भक्तही झाला आणि महाज्ञानी. संत तुकारामाभिद, ज्यांचं नाव संत तुकाराम होतं, जोडावे ज्यास. आयरे गैरे सब नमस्कार करतात, पण सुज्ञानी जे जाणकार आहेत अशांनी सुद्धा ज्यांच्या पायाशी नतमस्तक व्हावं असा तुकाराम महाराजांचा अधिकार. यांचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर जो विश्वंभर भक्त आत्मनगरा आणि स्वये विठ्ठला. श्री गोविंद पदांबुजा स्मरतसे सेवा करी निर्मला. तद्वंशी सुत जन्मला कलियुगी तारावया पामरा. नामे संत तुका जनी दिसतसे जो साधू माझी हिरा. वा. तुकाराम महाराजांच्या 8व्या पिढीपासून ज्यांचं नाव होतं विश्वंभर पंत, विश्वंभर बुवा, आणि पांडुरंगाची भक्ती एवढी 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 की विचारायला नको. रात्रंदिवस जसं तुकाराम महाराज तसे ते सुद्धा पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी, पांडुरंग मनी, पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी, पांडुरंग ध्याने पांडुरंग मनी, पांडुरंग मनी. जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने. तुम्हाला जर ह्या भजनाचा आनंद घ्यायचा असेल, भले आम्ही म्हणताना म्हणू नका, एकटे असाल, एकांतात असाल, एकांतात विशेष, एकांतात सहसा आजकाल कोण सापडत नाही. प्रत्येकाला जोडीदार आहे. कोण? मोबाईल.
त्याच्याशिवाय झोपच येत नाही. एकांत एकालाही नसतो. या एकांतामध्ये असलं म्हणजे असं म्हणा, पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. बघा, तुमच्या समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग, जागृती स्वप्ने पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग मनी, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, पांडुरंग मनी. रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण. वय होऊन गेलं, पंढरपूरची वारी चुकली नव्हती, पण आता मात्र त्यांच्या मनात असा विचार यायला लागला, देवा, पांडुरंगा, नारायणा, हरी विठ्ठला, आता काही पंढरपूरला येणं होत नाही, काय करू? भगवंत अशा भक्ताच्या समोर आल्याशिवाय राहत नाही. जो प्रेमळ भक्त आहे, ज्याची भगवंतावर निष्काम भक्ती आहे, आपण सगळे सकाम, ज्याची अत्यंत निष्काम अशी भक्ती आहे, भगवंत त्याच्या समोर आल्याशिवाय राहत नाही आणि आपल्याला समोर येऊ देत नाही. आपलं गुणगाणच तसं आहे, नाही काय, कर्तृत्व तसं आहे. समोरच बरंय म्हणे, विश्वंभर काय काय खूप माझ्या दर्शनाची खूप इच्छा आहे का, येऊ शकत नाही, दुःख आहे का? मी येतो म्हणले तुझ्या घरी. देवा, माझ्या घरी काय नाही म्हणाले, सकाळी तुझ्या आमराईत जा आणि मला शोध म्हणे, तुझ्या आमराईत आहे. देवानं सांगितलं तुझ्या आमराईत आहे. एवढं सांगितलं, भगवंत अंतर्धान पावले. सकाळी विश्वंभर उठले, जागे झाले, पूजा वगैरे देवाची झाली आणि काही गावकऱ्यांना स्वप्न जे पडलंय ते सांगितलं आणि म्हणाले आपण आमराईत जाऊ. गेल्यानंतर आता शोधायचं कुठं? देवानं नेमकं लोकेशन दिलेलं नाही आहे की इथं मी सापडल, नाही का, फक्त एक जागा दाखवली, या ठिकाणी या असं. सगळेजण गेले, पावडं खुदळ गमेली आणि ते उकरायचं काम सुरू झालं. कुठं इथं शोधा, तिथं शोधा, सगळीकडं खोदलं, कुठं काय देव नाही. मग यांना रडायलाच यायला लागलं विश्वंभर बुवांना. अरे म्हणाले, करायचं काय, देवा सापडत नाही आहेस, काय करू? आणि रडता रडता त्यांना एका आंब्याच्या झाडाखाली अशी जमीन वर खाली होताना दिसली. म्हणाले, इथं खोदा, पण कुदळीने खोदू नका, आता हातानं कोरा. लक्षात आलं का तुमच्या? आम्हाला काय खोदा म्हटल्यावर खोदा, इथं पण खुदा, तिथं पण खुदा. हा जग जग पे खुदा ही खुदा नाही. त्यानं हातानं कोरायला सांगितल्यावर 2-4 हात खोरलं गेलं तर भगवंताच्या मूर्त्या सापडल्या विठ्ठल रखमाईच्या. आता जर का आपण देहूला गेलो आणि जे मंदिर बांधलेलं आहे त्या ज्या मूर्त्या आहेत त्या आहेत विश्वंभर बुवांना सापडलेल्या, अत्यंत आखीव रेखीव. आणि असं की त्या मूर्त्यांकडे पाहतच राहावं. म्हणजे जो आपल्याला अनुभव पंढरपूरला येतो कोणता? तुझ पाहता समोर दृष्टी न फिरे मागा. त्या मूर्त्या काढल्या, डोळ्यातून घळघळा आसवांच्या धारा. हा 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 हा, पांडुरंगा, नारायणा, हरिविठ्ठला, माझ्या करता इथं आलास देहूत. त्या मूर्त्यांची स्थापना केली आजही. आणि अशा या घराण्यामध्ये तुकाराम महाराजांचा जन्म झाला. कसं सांगायचं चरित्र पहा बरं. आपल्याला वाटतं आपण सांगून टाकू, 1 तासात सांगू, 2 तासात सांगू, पण जेव्हा सांगायला सुरुवात केली का वेगवेगळ्या गोष्टींची आठवण होते आणि मग ते चरित्र वाढतं. आणि आपल्याला कसलं बंधन आहे? बांधुनी घटी यंत्र ते मनगटी बेताल संचारती. बोलाचा कृतीशीच मेळ न अशी लोकोन्नती हो न ती. नाही का? पण काय करणार, आपल्याला वेळ आहे, प्रसंग आहे, त्याच्याप्रमाणे चालायचं. जेवढं होईल तेवढं.
बाकीचं की हे जाहिरात समजा आणि कधीतरी बोला पंढरीनाथ महाराज की. 2 जाहिराती झाल्या याच्यात. नम पार्वती पते हर 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 महादेव. बोलो बाकन काही पुण्याचा मूर्तिमंत हा ठेवा. श्रीनामदेव साक्षात आले प्रेमे भजावया देवा. सगळ्या साधूंमध्ये सगळ्या संतांमध्ये एखाद्या हिऱ्याप्रमाणे चमकावे असं तुकाराम महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य होतं. तुकाराम सांगताना अजून त्यांची बायको यायची आहे नाही का. मुख्य म्हणजे पतिपरायण ती कशी आहे ते सांगताना दोन्ही बाजू मांडल्या पाहिजे. त्याच्याशिवाय तुल्यबळ असल्यानंतरच आपण एकावरून दुसऱ्याची परीक्षा करू शकतो. तुकाराम महाराजांचा अधिकार सांगायला भगवंताचं नामस्मरण, सदा सद्ग्रंथांचे वाचन, प्रेमे करावे हरिकीर्तन, साधितसे एकांत स्थान, यथा लाभे संतुष्ट. भगवंताचं नामस्मरण करायचं. गावातले लोक असे छळायचे की कामच करू द्यायचे नाही. एकदा ती आवली तरा आली, कळते काय म्हणाले तुम्हाला बघा बरं. नवऱ्याला एकेरी बोलणारे तेव्हापासून देवाला काय आहे, तुकोबाचा देव विठोबा होता, बरोबर का नाही. तुकोबाचा देव जरी विठोबा होता तरी आवलीचा देव तुकोबा आहे. पूर्णपणे त्याला शरण. जवळ त्यानं अन्न घेतलं नाही तवर तिनं पाण्याचा थेंब सुद्धा प्रशन केलेला नाही. हे तिचं चरित्र आहे. आणि आपल्याकडं विचार करा. आजकाल मी बाहेर चालली आहे, मॉलमध्ये चालली आहे, पोहे बनवलेले आहेत, फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. तुम्ही आलात की तुमचे तुम्ही गरम करा आणि तुमचे तुम्ही, आणि मी येते तोपर्यंत मला पण डिश भरून. वा, सगळेजण याला उत्तर देत आहेत म्हणजे काय गॅरंटी आहे सगळ्यांना 100%. पंढरीनाथ भगवान की. तो मेला अंबाजी म्हणे ₹1.25 घेतो आणि अनुग्रह देतो म्हणाले. तुम्ही काय करताय, घ्या म्हणाले रुपये. म्हणे रुपये घेण्यासाठी माझा जन्म नाही आहे. पहा, नाव हे असं विकत द्यायचं नाही आहे. आतमध्ये आत्मीयता प्राप्त व्हायला पाहिजे, उदासीनता आली पाहिजे आणि प्रेम वाढलं पाहिजे, तर भगवंत आपलासा होऊ शकतो. इतका तिला त्रास शेजाऱ्यांचा पाजाऱ्यांचा. स्वयंपाक बनवत होती आणि 4 जणी येऊन बाहेर बसल्या. काय संक्रांतीचं वाण होतं. आवलीबाई आहेत का घरात? म्हणाले आहे. काय हो तुमचं जीवन? म्हणाले नेसायला नाही, याला नाही, त्याला नाही. कसं खाताय कसं नाही. म्हणाले कसं काय चालतंय? म्हणजे तुला काय करायचं नव्हतं चौकशा, तुझं तू बघ, माझं मला कळू दे. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. म्हणाले तुम्हाला बोलायला काय आहे, जळतं लाकूडच घेऊन आली. जिजाई बोले का दावा, जिजाई बोले का दावा, हरिने मजसी साधावा, हरिने मजसी साधावा, हरिने मजसी साधावा. बुडविला माझा संसार, बुडविला माझा संसार, कोठे मज नदीचे सार, कोठे मज नदीचे सार. दादूला केला तो वेडा, दादूला केला तो वेडा, त्याची झाली मज पीडा, त्याची झाली मज पीडा. नाचतो करीतो
भजनासी नाचतो, नाचतो करीतो भजनासी, मुलेही मरती उपवासी, मुलेही मरती उपवासी, लागला संबंध हा मागे लागला संबंध, वा लागला संबंध हा मागे, या परी बोलती रागे, क्रोध तो कैसा वर्णावा, क्रोध तो कैसा वर्णावा, हरीने मजसी साधावा, हरीने मजसी साधावा, जिजाई बोले का दावा, जिजाई जिजाई बोले का दावा, हरीने मजसी साधावा, हरीने मजसी साधावा. त्या मेल्या काळ्यानं माझ्या संसाराचा इस्कोट केलं, त्याचं कधीच चांगलं होणार नाही. अरे काळ्या म्हणाले, तुला अक्कल आहे का? म्हणाले, चप्पल घेऊन धावायची. आम्ही देवाला जे बोलू शकत नाही ते फडाफडा बोलायची ताकद का? त्रिविध तापाने पोळलेली आहे. काय चुकलंय मला सांगा तिचं? आवलीची चूक आहे का याच्यामध्ये? अहो बहुत खर्च करून या धन, पितयाने केले थोर लग्न, पिशाचे पदरी बांधिले जाण, शेवटी प्राक्तन निवडिले. चांगलं श्रीमंत घर बघून माझ्या वडिलांनी याच्या पदरी बांधली, तर हे सगळं विकून मोकळा झाला. वाटून, विकून पण नाही, वाटून. 18 विश्व दारिद्र्यात मला ठेवलं. काय सांगू? म्हणाले, तुम्ही आपलं साखरतीचं वाण घेऊन येत आहे, पण माझा जीव कसा चाललाय ते मला माहिती आहे. तिचा विचार जर करायला गेलं तर, भार्या यस्य महामते समभवन नामना जिजाई सती, या सांसारिक चिंतनैक निरता, नित्यं क्रुधा पूरिता, दुर्वादेन पतिं तथा यदुपतिं संताडयन्ति भृशं, श्रीकृष्णेन समञ्चकार जगतां नाथेन वैरं महत्. काय तिचं वर्णन करावं का? तिनं अख्ख्या गावामध्ये जाऊन मागून आणावं, घरात बनवावं, तेव्हा मुलाबाळांना तुकाराम महाराजांना खायला मिळायचं. पहा बरं. हो, एकदाचा प्रसंग असा झाला, तुकाराम महाराज जरी आपल्याला वाटतात दरिद्री आहे, त्यांची बायको कजाग आहे, मुलं अत्यंत दुःखाची प्राप्ती आहे मुलांना, पण अंतरंगात त्यांच्यासारखं सुखी कोण नव्हतं. एखादा अनुभव, त्या तुकाराम महाराज जिथं राहत होते देहूला, त्या पंचक्रोशीत अनगड शाह नावाचा एक फकीर राहत होता. कल का जुम्मा, उद्याचा जुम्मा, आणि त्याची पुष्करणी होती, तलाव होता, त्याच्यात आंघोळीला जायचं होतं, पोहायचं होतं. तर रामेश्वर भट्ट जे होते, ज्यांनी तुकाराम महाराजांना अत्यंत त्रास दिला आणि पाण्यात वह्या बुडवायला लावल्या, आणि नंतर तुकाराम महाराजांची महती कळल्यावर आरती लिहिली, आरती तुकाराम. ते रामेश्वर भट्ट. आणि त्या पुष्करणी दुपारच्या वेळेला आले, गेले पाण्यात, आंघोळ करतायत, पोहत आहेत. तर फकीराला म्हणाले, क्या करते, ऊपर आ जाओ, मेरे को नहाना है. हे म्हणाले, तुझी आहे काय? म्हणाले, ही पुष्करणी. थांबतो म्हणाले, याच्यात नाही निघत बाहेर, काय करशील कर. पहा बरं, काय करशील ते कर असं सांगितल्यावर त्या फकीरानं तिथल्या तिथं सांगितलं, आईसे तीर्थे रहो बोले, असाच पोहत राहा. आणि गेला तो निघून. आता हे किती वेळ पाण्यात बुडणार हो?
कंटाळा. थोड्या वेळाने याने विचार केला, तो गेलाय निघून. हे बाहेर आले. बाहेर अंगाची आग, रामेश्वर भट्टाच्या अंगाची आग. पाण्यात गेले बरं वाटतंय, पाण्याच्या बाहेर आले आग होते. बाहेर यायला तयार, तीर्थरोम पोहतच राहा. ऐकत नाही काय, एकेकाचे अधिकार असतात, तो सिद्धीप्राप्त असतात. ते बाहेर यायला तयार. पण शिष्यांनी सांगितलं आता काय करायचं. काय नाही म्हणाले, धोत्र 4-5 आणा, माझ्या अंगाला गुंडाळा, कळशा कळशा घ्या, माझ्यावर पाणी होतात, आपण जाऊ आळंदीला म्हणा. आळंदीला गेले. आळंदीला गेल्यानंतर महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची विनंती केली. ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिला आणि सांगितलं, रामेश्वर भट्ट तुकारामाला जाऊन भेटा. कोण आहे, कसे आहे, त्याचा अधिकार. आणि तुकाराम महाराजांना येऊन भेटले. ज्यांनी वह्या बुडवलेल्या ते तुकाराम महाराजांच्या पाया पडले आणि तुकारामाने नुसता मस्तकावरून हात फिरवला, आग शांत झाली. हा काय अधिकार. कथा पुढं आहे, कथा याच्या पुढं आहे. आणि एकदा आहेत रामेश्वर भट्ट रस्त्याने चालले, त्या अनगडशाने पाहिलं. अरे म्हणाले, ह्या आगीने लोळपोळ व्हायला लागला पाहिजे, हा फिरतोय कसा काय रक्षाने, हां इथं कसा काय. म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी अधिकारी इथं नक्कीच राहत असेल. आणि मग अनगडशाने शोधलं की ह्या पंचक्रोशीत फक्त 3च जण आहेत जे अधिकारी आहेत. एक म्हणजे मी स्वतः, दुसरे म्हणजे मोरया गोसावी आणि त्यांचा मुलगा आता जो चिंतामणी देव चिंचवडचे ते, आणि तिसरा बहुतेक तुकाराम असेल असं वाटलं. म्हणून हा अनगडशा परीक्षा घ्यायला आला. कुठं देहू. प्रत्येकाच्या दारात माई भिक्षा, 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 माई माई भिक्षा. भर दे कटोरा भर दे, भर दे कटोरा भर दे, भर दे कटोरा भर दे, भर दे कटोरा भर दे. माई भिक्षा, माई भिक्षा, माई भिक्षा, माई भिक्षा, माई भिक्षा, माई भिक्षा. सगळीकडे फिरून आला आणि त्या तुकाराम महाराजांचा दरवाजा वाजवला. आवली दळायला बसली होती. त्या शेजारणीच्या बडबडून गेल्या होत्या. बाजरी दिली होती दळायला आणि म्हणाला, एवढी बाजरी दळून द्या, याचं मोल तुम्हाला आम्ही देतो. बघा बरं, हिनं आपल्या मुलाबाळांना जेवायला व्हायचं म्हणून हिनं बाजरी दळायला बसली. दळायला बसली तर यांची मुलगी भागू ही सुद्धा दळायला बसली. दळता 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 दरवाजावर था माई भिक्षा, कोई कटोरे में डालो. त्यानं दरवाजा मारला, दरवाजा उघडला. आता ही आवली आहे, कधी कोणाला काही देणार नाही. आणि त्याच्या विरुद्ध तिची पोरगी आहे भागू, जे जे मिळेल ते दुसऱ्याला देणारी. हा, आणि तिचे वडील म्हणजे विचारायलाच नको. हां भले तरी देऊ, विचारायला पंढरीनाथ महाराज की. ती लगेच तिनं ओचा खोचला आणि पीठ घेतलं. आई देते, बस म्हणाले भागू खाली. उठली आवली, जे हाताला मारलं थाड. वा, मारण्यात एक्सपर्ट आहे. ते ना हातातलं सगळं पीठ पडलं. गरिबा घरची होती, पण तिने लेकीला जे तत्त्वज्ञान शिकवलं, आजकालच्या सर्वांनी शिकण्यासारखं तत्त्वज्ञान. अगं म्हणाले देतेच देतेस, पण कशाला. आई म्हणाले ते मागायला दारात आलंय त्याला देते की, अजिबात द्यायचं नाही. म्हणाले का द्यायचं नाही, मागणाऱ्याला अतिथीला विनमुख पाठवू नये. तेव्हा आवली आपल्या लेकीला सांगते, अगं आपल्याला द्यायचा अधिकार तेच आहे जे आपलं आहे. कोण शिकवतं हे? जे आपलं आहे तेच आपण देऊ शकतो. म्हणजे ही बाजरी लोकाघरची आहे, ही आपण दळू, दळल्यानंतर हे पीठ ज्याचं आहे त्याला देऊ, आणि त्याच्यानंतर ती जे काही मोबदला म्हणून आपल्याला देईल त्याच्यातून द्यायचा अधिकार आपला आहे. कोण शिकवतं मला सांगा? असं शिकवलं याला म्हणतात संस्कार. आता जरा पोरगं रडलं तर मोबाईल उभा करतात बघ.
तू ते बघ, मी माझी काम करायला मोकळी, का मी मला जे पाहिजे ते करायला मोकळी, असं नाही. मग या भागूला इतकं वाईट वाटलं. ती गेली त्या फकीराकडे, म्हणले बाबा तुला द्यायला काय नाही आहे, फक्त आईनं झटकलं आहे सगळं, जे हाताला लागलं ते देते म्हणली. आणि त्याला कटोरा पुढं करायला सांगितला आणि तिने हात झटकल्याबरोबर कटोरा भरून व्हायला लागला. हा अधिकार आणि आवलीचा आणि त्या भागूचा पुढं त्यांच्या जीवनात जो प्रसंग आला तो पुढच्या भागामध्ये आपण वर्णन करूया. तुकाराम महाराज आणि पूर्वरंगामध्ये भैरवी सांगतात, पतिपरायण असती ललना, यमाच्या यातना त्याना कैशा, यमाच्या यातना त्याना कैशा, यमाच्या यातना त्याना कैशा. पतिपरायण पतिपरायण असती ललना, यमाच्या यातना त्याना कैशा, यमाच्या यातना त्याना कैशा. तुका म्हणे धन्य अनसुया सती, तुका म्हणे धन्य अनसुया सती, देवा खेळवीती व्रतबळे, देवा खेळवीती व्रतबळे. पतिपरायण असती ललना, पतिपरायण पतिपरायण असती ललना, यमाच्या यातना त्याना कैशा, यमाच्या यातना त्याना कैशा, यमाच्या यातना त्याना. काय भगवंताकडे आपण मागू शकतो जास्तीत जास्त? हे चिदान दे गा देवा तुझा विसरण बाबा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे झाले कीर्तन शेवट गुण करा, मनी भरा श्री जानकीच्या वरा. कीर्तन रंगे वाजवा करटाळी, नामस्मरणे पातका होय होणी. येथून कल्याण साम्राज्य सुखरासी, चला उठा ओवाळा राघवासी, चला उठा ओवाळा विठोबासी, चला उठा ओवाळा विठोबासी. नारायण 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 नारायण. सद्गुरुनाथ महाराज की. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.